विधानसभेचे अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुलतानकर आहेत. निवडणुकीचे काही तास राहिलेले आहेत आणि रामदास पाटील सुलतानकर यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवली आहे. काय पत्रकार परिषदेचा विषय असणार आहे आणि काय गौप्यस्फोट करणार आहेत पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल? निवडणुकीचे काही तास राहिलेले आहेत आणि आज आपण पत्रकार परिषद घेतली आहे. काय गौप्यस्फोट आहे, काय सांगा? हिंगोली विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. विरोधकाकडून अत्यंत खालच्या पातळीवर टीका होते. त्याचे आम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढलेले आहेत. माझ्या दिव्यांगावरती वारंवार टीका होते. त्यामुळं ते आम्ही राज्य निवडणूक आयोगाला आम्ही कळवणार आहोत. पण सध्या माझ्या उद्देशापासून विचलित होऊ नये म्हणून मी त्या ठिकाणी माझ्या सध्या निवडणुकीवर लक्ष ठेवतोय. निवडणूक झाल्यानंतर आम्ही योग्य त्या ठिकाणी त्याच्याबद्दल पाठपुरावा करणार आहोत. आणि दुसरा हे महत्वाचा मुद्दा की विरोधकाकडून विशेषतः महायुतीकडून की वारंवार नेरेटिव्ह सेट केला जातोय. चुकीचे अफवा पसरवले जातात की रामदास पाटील सभेत येणार, पाठिंबा देणार. माझा आणि तुमच्या पक्षाचा संबंधच नाहीये. त्यामुळे मी कार्यकर्त्याला घेऊन दिवस रात्र आम्ही मेहनत करतोय. तुम्हाला जर निवडणूक लढणं होत नसेल तर तुम्ही आता गेम क्विट करा आणि तुम्ही सरळ तुम्हीच मला पाठिंबा द्या. कारण माझी सीट ही विजयाकडे वाटचाल होत आहे. त्यामुळे तुमचा होणारा खर्च, होणारी मेहनत पुढच्या आगामी 2-3 दिवसाची वाचेल. त्यामुळे तुम्ही मला पाठिंबा द्यावी. माझ्या पाठिंब्याची तुम्ही अपेक्षा करू नये असं मला स्पष्ट म्हणायचं आहे. विद्यमान आमदारांचे चिरंजीवांनी सांगितली होती की आमची लढत कपाटासोबत आहे, पण आपण सांगितले आहे की माझी लढत ही महाविकास आघाडी सोबत असणार आहे. काय सांगाल? हो, त्यांचं बरोबर आहे. आमदाराच्या चिरंजीवाला पूर्ण व्यवहार राजकारण त्यांच्या हातात आहे तिथलं. त्यामुळे त्यांना माहिती आहे त्यांची लढत ही कपाटाशीच आहे. आज विधानसभेमध्ये सर्वत्र एकच चर्चा आहे की कपाटाची लीड किती आहे. त्यामुळे माझी त्यांच्याशी लढत नाहीच आहे. आज गावामध्ये ज्या ज्या गावात त्यांना पूर्वी 1500, 1800, 2000 मतदान पडत होतं, आता तिथं ते 2 अंकीवर आलेले आहेत. त्यामुळं हे 3ऱ्या-4थ्या स्थानी राहतील. माझी लढत ही आज घडीला आजच्या स्टेजला महाविकास आघाडीशी आहे असं मला वाटतं. कारण त्यांच्याही पेक्षा मी 25,000 ते 26,000 आज मी पुढं आहे असं माझा जो राजकीय अभ्यास आहे त्यावरून वाटतं. येत्या 23 तारखेला माझं चिन्ह 23 नंबरवर आहे. 23 तारखेला 23 नंबरचं कपाट 23,000 या ठिकाणी जिंकलेलं असणार आहे. निवडणुकीचा गेम क्विट करून तुम्ही मला पाठिंबा द्या असं बोलल्यात. जर हे झालं आणि आपण निवडून आलात तर आपली घर वापसी असेल का भाजपसोबत? मी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. मला सर्व पक्षातले लोक, सर्व पक्षातले म्हणतोय मी, सर्व समाजातले लोक, सर्व धर्मातले लोक हे मला अपक्ष म्हणून निवडून देत आहेत. त्यामुळं मी जनतेच्या मताचा अनादर करणार नाहीये. मला अपक्ष आमदार असतानाही मला मंत्रालयातून कामं करून घ्यायची माझ्या ताकद आहे, माझ्या धमक आहे. त्यामुळं मी शासनाकडे योग्य त्या पद्धतीने कामे करून घेऊ शकतो. मी अगदी विचारपूर्वक राजीनामा दिलेला आहे. त्यामुळं मी कुठं जाण्याचा प्रश्नच नाही. महायुती सोबतच अनेकही पक्षांचा आपल्याला पाठिंबा आहे आणि आपण निवडून येणार अशी पूर्णपणे शाश्वती आहे. ते कसं करीत आहे थोडक्यात सांगाल? तुम्ही पहा ना, या ठिकाणी 2014ला हिंगोलीच्या जनतेनं स्वर्गवासी राजीवजी सातव यांना विक्रमी मतानं निवडून दिले होते. म्हणजे मोठी लाट असताना काय कारण होतं? एक अभ्यासू आणि हुशार चेहरा, एकच कारण होतं. अगदी त्याच पद्धतीनं या सर्व लोकांना, उमेदवारांना आता जनता कंटाळलेली आहे. त्यामुळं एक अभ्यासू, विकास करणारा, सर्वांशी 24 तास लोकात राहणारा चेहरा म्हणून ते या ठिकाणी मला निवडून देतील असं मला विश्वास आहे. विजयाचं गणित काय? प्रत्येक गावामध्ये मला मतदान पडते, प्रत्येक बूथवरती मला मतदान पडते. यांना मतं फोडाफोडी करून विकत घ्यायची वेळ येऊ लागलेली आहे. हे तसे प्रयत्न करत आहेत. पण जनतेला माझा विनंती आहे, कुठल्याही आमिषाला, भूलथापाला बळी न पडता आपण या ठिकाणी सक्षमपणाने माझ्या पाठीमागं उभं राहावं. या विजयामध्ये आपला खारीचा वाटा असावा अशी मी आपल्या माध्यमातून जनतेला, या मतदार राजाला विनंती करतो. विधानसभेत विकास झाला नाही असं आपण वारंवार सांगतात, पण भाजप सोबत आमदार असताना आपण पण भाजपमध्ये होतात, त्यावेळेस आपण असं कुठलं काही त्यांना सांगितलं होतं का?
हा, मी शहरातला जो विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे, शहरातला जो विकास आहे तो आम्ही लोकांनी केला, आमदारांनी नाही केला. तो हे नगरपालिका स्वायत्त बॉडी आहे. या ठिकाणी नगराध्यक्ष, नगरसेवक ही वेगळी संस्था आहे. त्याचं श्रेय कोणी घेत असेल तर ते चुकीचं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये आजही तुम्ही जाऊन पहा, 50% गावामध्ये स्मशानभूमी नाहीये. रोडच्या कडेला जाळलं जातं. आजही लाईटची व्यवस्था कशी आहे? आजही केवळ सभागृह दिलं म्हणजे विकास नाहीये. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सिंचन, आरोग्याच्या सुविधा, काही प्राथमिक आरोग्य केंद्र असे बांधून वास्तू तयार आहे. गावात डॉक्टरच नाही, नर्स पण नाही आणि तिथं स्टाफ पण नाहीये. साहेब, आपण सत्तेत होता त्यावेळेस पण आपण आमदार मोदयांना हे सांगत होतो. सांगितलेलं आहे ना, सांगितलेलं आहे. विचारा त्यांना जाऊन तुम्ही. आम्ही त्यांना सांगत होतो वारंवार की आपल्याला हे करावं लागतं म्हणून. आम्ही विकासाशी संलग्न असलेला मी कार्यकर्ता आहे आणि मी विकासावरती निवडणूक लढतोय. त्यामुळे मी जातीपातीवरती निवडणूक जात नाहीये मी. त्यामुळं मी त्यांना वेळोवेळी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर निश्चितच हे होते अपक्ष उमेदवार रामदास पाटील यांनी सांगितलंय की मी जातीपातीचं राजकारण करणार नाही, विकासाचा मुद्दा घेऊन मी सुशिक्षित असल्यामुळे जनता ही माझ्यासोबत असणार आहे, असे ठामपणे त्यांनी सांगितलं.